दाता तो दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा, एकादशीच्या दिवशी आपल्याला हा अतिशय दिव्य आणि परमपवित्र असा दिवस असतो। एकादशी व्रताचे नियम काय आहेत, कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे, कोणती गोष्ट आपल्याला करायची नाही आहे, या दिवशी कोणता पदार्थ खायचा नाही आहे, याविषयीचा देखील एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो एकदा जरूर पहा। म्हणजे एकादशी व्रताचं महत्त्व आणि नियम असा तो व्हिडिओ आहे, जरूर पहा, त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकादशीच्या दिवशी असं कुठल्या प्रकारचा आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तो कुठे प्रज्वलित करायचा आहे याविषयी माहिती घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर आता ज्या पद्धतीचा मी दीप सांगणार आहे तर तो दीप तुम्ही न चुकता एकादशीच्या दिवशी जरूर प्रज्वलित करा, कारण त्या कार्यामुळे ते अतिशय दिव्य असं कार्य असणार आहे आणि त्यामुळे अनंत पुण्याची प्राप्ती होत असते। अक्षय पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी ही सेवा जरूर करा। तर ते आपल्याला काय करायचं आहे, तर पहा, एकादशीच्या दिवशी आपण जी काही तुमची रोजची नित्य देवपूजा वगैरे असेल ते सर्व काही झाल्यानंतर, त्याचबरोबर जर एकादशीचा तुम्ही उपवास करत असतील तर अतिउत्तम गोष्ट आहे, आणि जर नसतील करत तर जरूर एकादशी व्रताला सुरुवात करा। एकादशी व्रत हे तुम्ही कोणत्याही महिन्यात सुरू करू शकतात। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, तर दोघंही एकादशींचा आपण उपवास करायलाच हवा। त्यानंतर की सर्व व्रतांचं पुण्यफळ आपल्याला फक्त एकादशी व्रत केल्याने मिळत असतं, म्हणून जर करत नसतील तर जरूर करा। आणि जर उपवास तुम्ही करत नसतील तरी देखील ही सेवा करा जी मी आता सांगणार आहे। तर एकादशीच्या दिवशी नित्य देवपूजा वगैरे झाल्यानंतर त्या दिवशी दिवसभर नामस्मरण करायचं आहे, विष्णू मंत्राचा, नारायणांचा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल जप, तर ते तुम्ही करू शकतात। मंत्र आणि जप यात फरक आहे। मंत्र हा आपण एका ठिकाणी बसून व्यवस्थित शुद्ध अवस्थेत करायचा असतो, आणि जे नामजप असतं तर ते तुम्ही चालता फिरता उठता बसता स्नान केलेलं असेल नसेल कशाही याच्यामध्ये तुम्ही नामजप करू शकतात। तर जे मंत्र असतात ते वेगळे आणि नामजप वेगळं। नाम म्हणजे काय की समजा कृष्ण कृष्ण असेल, राधा राधा असेल, राम राम असेल, किंवा श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीचं तुम्ही बोलू शकतात, किंवा श्री दत्त 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 असंही तुम्ही बोलू शकतात। तर हे आहेत नाम। आणि जे मंत्र असतात जसं की ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, अशा पद्धतीचं जे असतात तर ते मंत्र असतात। जसं की ओम नमः शिवाय असेल, ओम नारायणाय असेल, किंवा अजून नवार्णव मंत्र असतील, हे जे मंत्र असतात तर हे आपण शुचिर्भूत होऊन आणि स्वच्छ ठिकाणी ह्या गोष्टींची काळजी घेऊन आपण ते एका जागी व्यवस्थित बसून ते जप करायचे असतात। पण नामजप आपण हा अगदी आंघोळ नसेल केलेली तरीही आपण नामजप हा अगदी अखंडपणे नामजप करू शकतो, त्यासाठी कोणत्याही पद्धतीचे नियम नसतात। तर ह्या दिवशी आपल्याला म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपल्याला नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केलं तर अतिउत्तम, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रही तुम्ही करू शकतात। आणि ही सर्व सेवा जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे, आणि त्या दिवशी मौन व्रत धारण करायचं आहे। शक्य गरज असेल तेवढंच बोलायचं, त्या व्यतिरिक्त आपण जास्तीत जास्त भर हा नामस्मरणावर द्यायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं की ह्या दिवशी आपल्याला जो दीप प्रज्वलित करायचा आहे तर तो कुठे आणि कसा करावा हे आता माहिती करून घेऊया। तर एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही, सकाळी किंवा दुपारी, म्हणजे 1-3-4 वाजता जसं तुम्हाला जमेल त्यावेळेला, किंवा विशेष करून सकाळी किंवा संध्याकाळी हा दीप प्रज्वलित करायचा। तर त्यासाठी जे तुळशी काष्ट असतं, तर तुळशी काष्ट म्हणजेच जी तुळशी असते तर तुळशी सुकल्यानंतर ज्या काड्या असतात तर ते आपण अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे, कारण त्याचं म्हणजे अगदी अमूल्य अशी ती वस्तू आहे, त्याचं मूल्य होऊ शकत नाही, म्हणून ती खूप सांभाळून ठेवायच्या असतात। तर तुळशी काष्ट असतं, तुळशीची काडी घ्यायच्या, लहान लहान
3 किंवा 5 असं आपण ते काडी घ्यायच्या. अगदीच लहान असतील तर मग तुम्ही 7 असंही घेऊ शकतात. 7, 11 घेतल्या तरीही चालतं. त्यात काय असं बंधन नाही आहे. तर समजा की 5 लहान अशा तुळशीची काडी घ्यायच्या त्या आणि त्याला जे आपली वात असतात, कापसाची वात बनवलेली असते, तर ती त्याला व्यवस्थित अशी गुंडाळायची आणि किंवा कापूस असेल तर कापूस त्याला आपण गुंडाळायच्या, त्या काडींना गुंडाळायचा आणि त्यानंतर त्या आपण तुपामध्ये बुडवून मग जे काही पंती असेल, मातीचा दिवा असतो, तर त्याच्यात ते आपण ठेवायचं आहे तुपात बुडवून आणि हवं तर त्यात तुम्ही अजून तूप टाकू शकतात किंवा फक्त तुपात बुडवूनही तुम्ही ते ठेवलं त्या पंतीमध्ये तरीही चालू शकतं. आणि तो दीप जे कृष्णांची मंत्र आहेत, नारायणांचा, विष्णूंचा मंत्र आहे, तो मंत्र बोलून प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याने तुम्ही तुमच्या देवघरात कृष्ण असतील, नारायण असतील, विष्णू, लक्ष्मी नारायण असतील किंवा ज्या काही तुमच्याकडे नारायणांच्या, विष्णूंची विग्रह असेल, बाळकृष्ण असतील तर किंवा राम असतील, प्रभू श्रीराम, तर त्यांच्यासमोर तो दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्यांना जर नारायणांची आरती येत असेल तर ती बोलू शकतात किंवा मग तुम्ही अगदी कुठलाही मंत्र बोलत तुम्ही तो दीप ओवाळायचा आहे. कृष्ण भगवान किंवा नारायण, विष्णू यांची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना तो दीप ओवाळायचा आहे आणि नंतर ठेवताना की जो तुळशी काष्टाचा दीप आपण प्रज्वलित केलेला आहे तर ते आपण आपल्या मनातून ते भगवंताला तो दीप श्रीकृष्णार्पणमस्तु, तुळशी काष्टाचा जो तुपाचा दिवा मी लावला आहे भगवंता, तर तो तुम्हाला मी अर्पण करते आणि त्याचा तुम्ही स्वीकार करा असं आपण बोलायचं आणि तो दीप तिथे ठेवायचा आहे त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर. अशा पद्धतीने तुळशी काष्टाचा दीप ही म्हणजे वाटतं की अगदी साधी गोष्ट आहे, पण ही तेवढी साधी गोष्ट नाही आहे. ही अति उच्च कोटीची सेवा आहे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा तुम्ही करू शकतात. भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहावी. त्याचबरोबर जर तुम्हाला काही आर्थिक अडचणी येत असतील तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात आणि भगवंताची कृपा असणं याच्यापेक्षा अजून मोठं काही असूच शकत नाही. ही सेवा तुम्ही एकादशीला करा, गुरुवारी करू शकतात, पौर्णिमा असेल तेव्हा करू शकतात किंवा अगदी दररोज केली तर अतिउत्तम. कारण म्हणजे अक्षय पुण्य प्राप्त होत असतं ह्या सेवेने. माघ महिना असतो तेव्हा तुम्ही करू शकतात किंवा विशेष पर्व असतात तेव्हा करू शकतात किंवा जो दामोदर मास असतो, जसं कार्तिक महिना आपण म्हणत असतो, कार्तिक मास असतो तेव्हाही दीपदानाचं महत्त्व आहे, तर तेव्हा अशा पद्धतीचा दीप प्रज्वलित तुम्ही करू शकतात. तर ही अतिशय दिव्य अशी सेवा आहे. तर कृपया करून तुम्ही स्वतःही करा आणि इतरांना देखील सांगा. कारण ज्या वेळेला आपल्याला संकट, दुःख येतात तर त्यावेळेला आपला जर जो पुण्यसंचय जास्त असेल तर त्या संकटांवर मात करण्याचा आपल्याला जी शक्ती प्राप्त होत असते ती भगवंताकडून आपल्याला मिळत असते. म्हणून ही उच्च कोटीची सेवा जरूर करा. तर हा दीप कुठे प्रज्वलित करायचा, तर जसं मी अगोदरच सांगितलं की देव्हाऱ्यात आपण हे करू शकतो. त्याचबरोबर जर विष्णू, लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल, तुम्ही राहतात तिथे जवळपास लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्णांचं, राधेकृष्ण भगवान यांचं मंदिर असेल तिथेही तुम्ही करू शकतात. तसंच प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तिथेही तुम्ही करू शकतात. दत्त महाराजांचं असेल तिथे देखील करू शकतात. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. जरूर करा, न चुकता करा. तुम्ही स्वतः करा, इतरांनाही सांगा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कारण मी तुम्हाला शब्दात वर्णन करून सांगू शकत नाही की ही किती दिव्य सेवा आहे. ही तुम्ही न चुकता अगदी प्रत्येक एकादशीला करा, तर त्याचे तुम्हाला विशेष पुण्य प्राप्त तर होणारच आहे, पण याचे दिव्य अनुभव जरूर मिळतील. म्हणून ही सेवा करा. ही अतिशय महत्त्वाची माहिती जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.